नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जेपी मॅथ्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण बघणार आहोत दिलेल्या आकृतीतील चौकोन, चौरस, आयत आणि सरळ रेषा अगदी सेकंदात मोजायचे कसे। जबरदस्त अशा सर्व शॉर्ट ट्रिकने मित्रांनो आपण आज ह्या आकृत्यांची संख्या मोजणार आहोत। त्यामुळे विदाउट टाइमपास सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर बघूया पहिला टाइप। या टाइप मध्ये आपल्याला आयत आणि चौकोन मोजायचे, चौरस आपण नंतर मोजू। सर्व पहिले आपण आयत आणि चौकोन मोजून घेऊ, त्यानंतर आपण चौरस मोजू। सुरुवातीला आपण आयत आणि चौकोन काय असतो हे समजून घेऊ। आयत आणि चौरस मध्ये एक साम्यता असतात, त्याच्या समोरासमोरील भुजा या काय असतात, सारख्या असतात, बरोबर। आणि चौरसामध्ये त्याच्या चारी भुजा काय असतात, सारख्या असतात। हा दोघांमध्ये मेजर डिफरन्स आहे, बरोबर। आयताच्या समोरासमोरील भुजा सारख्या असतात, चौकोनाच्या बी समोरासमोरील भुजा सारख्या असतात आणि चौरसाच्या चारी भुजा काय असतात मित्रांनो, सारख्या असतात। सिंपल। आता बघूया मित्रांनो या आकृतीमधील किती आयत आणि किती चौकोन आहे। बघा, जर मित्रांनो तुम्हाला अशी एक आडवी ओळ दिलेली असेल आणि त्याच्यामध्ये बॉक्स केलेला असेल, त्याच्यामधले आयत आणि चौकोन आपण एकाच प्रकारे मोजू शकतो। कसे? याला नंबरिंग करायची, 1 2 3 आणि 4, बरोबर। झाली नंबरिंग। आता फक्त यांची बेरीज करा, 1 2 3 आणि 4। किती होणार आहे यांची बेरीज? तर ती होईल 10। म्हणजेच या आकृतीत किती आयत आणि किती चौकोन आहेत? तर 10 आयत आणि 10 चौकोन आहे, बरोबर। बघू यामध्ये किती आयत आहेत। तर बघा, याला आपण काय करायची, नंबरिंग करायची, 1 2 3 4 5 6, बरोबर। 6 झाले। आता करा यांची बेरीज। बघा किती होणार आहे, 1 ते 4 पर्यंत 10 होते, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21 आयत या आकृतीमध्ये असतील। सिंपल। बघा ही तिसरी डायग्राम बनली कशी आहे। या दोन डायग्रामचे ऍप्लिकेशन म्हणजे तिसरी डायग्राम आहे। मग काय करणार, सुरुवातीला उभे मोजू, नंतर आडवे मोजू। बघा कसे मोजणार उभे। बघा 1 2 3 4 5, बरोबर। 5 झाले। करा यांची बेरीज, किती झाले, 15 आयत या उभ्या ओळीमध्ये झाले। आता इकडे मोजू, 1 2 3 4 आणि 5, किती झाले हे पण किती झाले, 15। पण बघा हा जो आयत आहे मित्रांनो तो काय झालाय, दोनदा काउंट झालाय। म्हणजेच आयतांची संख्या किती येईल, 15 अधिक 15, बरोबर। किती झाले, 30। आणि हा दोनदा काउंट झालाय म्हणून याला एकदा वजा करून टाका, किती असतील, 29 आयत या आकृतीमध्ये असतील। सिंपल। बघूया पुढचा टाइप। दुसरा टाइप, आपल्याला या बंद आकृतीमधील आयत आणि चौकोन मोजायचे। मग कसं मोजणार, अगदी सेकंदात आपण याचं उत्तर काढू शकतो। बघा या पहिल्या आकृतीमधील आपण आयत मोजू। काय करायचं, सुरुवातीला लिहित जायचं। बघा इथे 1 लिहिला, इथे 2, बरोबर। आडव्या ओळींना नंबर दिला, आता उभ्या ओळींना नंबर देऊ। हा 1 झाला, हा 2 3 4 आणि 5। करा यांची बेरीज, ही किती झाली, यांची बेरीज येईल 15, बरोबर। या आडव्यांची बेरीज करा, आता किती येणार आहे, तर ती येईल 3, बरोबर। 1 आणि 2 3। नंतर काय करायचं, फक्त यांचा गुणाकार, 15 गुणिला 3 किती होणार आहे, 45 आयत आणि चौकोन ह्या डायग्राम मध्ये असतील। सिंपल। बघू आता याच्यात, इथे काय करायची, नंबरिंग 1 2 3, इथे 1 2 आणि 3, बरोबर। करा आडवी आणि उभी बेरीज, किती झाली, ही 6 आणि इथे 6। करा यांचा गुणाकार, 6 गुणिला 6 36 आयत आणि चौकोन या डायग्राम मध्ये असतील। सिंपल। बघूया आता पुढची डायग्राम। बघा इथे पण नंबरिंग करायची, 1 2 3 4, बरोबर। इथे नंबरिंग करा, 2 3 4 5। करा यांची बेरीज, ही किती येणार आहे, तर ही येईल 15 आणि ही येईल मित्रांनो, ही येईल 10, बरोबर। काय करतो आपण, या दोघांचा गुणाकार, किती असतील, 150 आयत आणि चौकोन या डायग्राम मध्ये असतील। सिंपल। बघूया आता पुढचा टाइप। पुढचा टाइप, आपल्याला या दिलेल्या आकृतीमधील आयत आणि चौकोन मोजायचे। बघा आता पहिली डायग्राम कसं मोजणार। बघा मी काय सांगितलं होतं, आपण काय बघितलं, आता या अशा बॉक्स मधले आयत आपण मोजले। कसे केलं होतं, याला नंबरिंग केली होती, याला नंबरिंग केली होती, बरोबर। नंतर यांची आडवी बेरीज उभी बेरीज यांचा काय केला होता आपण, गुणाकार। तेच आपल्याला इथे करायचंय। बघा कसं करणार, 1 आणि 2 यांची बेरीज किती झाली, 3। बघा इथे 1 आणि 2 यांची बेरीज किती झाली, 3। यांचा गुणाकार करा, 3 गुणिला 3 किती झाले, 9। 9 काय असतील याच्यामध्ये, आयत आणि चौकोन। त्याच्या व्यतिरिक्त कोणता बनतोय का, कोणता बनत नाही, हे फक्त आपल्याला फसवण्यासाठी दिलंय। तर बघूया आता या दुसऱ्या डायग्राम मध्ये किती आयत आणि चौकोन आहेत। तर बघा याला कसं मोजणार, आपली तीच पद्धत, 1 आणि 2 हे किती झाले, 3, इथे पण 2।
हे किती झाली, यांची बेरीज 3. नंतर काय करणार, 3 गुणिला 3 किती झाले, 9. बरोबर. आणि हा बाहेरचा एक मोठा, बरोबर. किती असतील मग, 10 आयत या आकृतीमध्ये असतील. बघा पुढच्या डायग्राम मधील आयत मोजण्याच्या अगोदर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा. बघा हा शेवटचा जो मोठा दिसतोय, बरोबर, हा जो मोठा दिसतोय तो आयत नाहीये मित्रांनो. ही गोष्ट व्यवस्थित लक्ष द्या. बघा त्याला काय केलंय, असं राऊंड केलंय त्याने, बरोबर. आयत आपला असा असतो मित्रांनो, बरोबर. हा इथे त्याला राऊंड केलंय, त्याच्यामुळे हा आयत नाही. याला चुकून सुद्धा काउंट करू नका. आपण घाईघाईमध्ये याला काउंट करतो आणि आपला आन्सर चुकवतो. हा आयत नाही. मग किती आयत असतील बघा, मोजू. हा 1 2, बरोबर, हे 2 झाले. आणि मध्ये बघा, मध्ये किती असतील, यांची बेरीज 3, बरोबर. 2 आणि 3 5, 5 आयत या आकृतीमध्ये असतील. सिंपल. हा बाहेरचा आयत नाहीये मित्रांनो. बघूया पुढचा टाईप. बघूया पुढचा टाईप, या आकृतीमधील किती आयत असतील. तर बघा आता आपण काय करू, सुरुवातीला या पहिल्या आकृतीमधील आयत मोजू. मग कसं मोजणार, बघा आता काय केलंय, बघा हा एवढा बॉक्स बघा, याच्यामध्ये 2 भाग केले. मग मी याला नंबरिंग करणार 1 आणि 2, बरोबर. इथे बघा म्हणजे किती बनले, एका याच्यात किती बनले, 3, बरोबर. बघा या दोघांची बेरीज 3 झाले. बघा प्रत्येक पार्ट मध्ये त्यांनी 2-2 भाग केले. असे किती भाग होतील, 3 गुणिला 4 म्हणजेच किती झाले, हे 12 तर झालेत, बरोबर. इथे 3 बसतील, इथे 3, इथे 3 आणि इथे 3, किती झाले टोटल 12, बरोबर. आता बघा, आणि हा आपला एक मोठा, बरोबर, म्हणजेच किती झाले टोटल 13 तर झालेत, बरोबर. मोठा एक झाला. बघा आता आपण काय करू, ह्या डायग्रामला कंबाईन करून अजून किती आयत बनतात ते बघू. बघा आता सुरुवातीला जर तुम्ही बघितलं तर बघा, हा असा याला जर कंबाईन केला तर हा एक बनतोय, बरोबर. आणि याला कंबाईन केला तर हा दुसरा बनतोय, बरोबर. आणि बघा तसंच हा उभा बघितलं तर याला कंबाईन केलं तर हा एक बनेल आणि हा एक उभा बनेल, बरोबर. म्हणजे हे किती झाले, हे 4 झाले, बरोबर. 4 झाले. आता पुढे बघू. आता पुढे कसा बनेल एक बघा, तुम्ही जर ऑब्झर्व केले तर बघा, ही एक मधली रेष आहे, बरोबर. असा एक बनेल, बरोबर. असा एक, बरोबर. नंतर अजून पुढे कसा बनेल, असा एक बनेल, बरोबर. तसाच त्याच प्रकारे हा उभा सुद्धा बनेल, बरोबर. असा एक आणि असा एक, म्हणजे हे किती झाले, अजून हे झाले तुमचे 4. करा यांची बेरीज किती होणार आहे, 13 आणि 8 21 आयत या डायग्राम मध्ये असतील. सिंपल. बघूया आता पुढची डायग्राम. आता बघा पुढच्या डायग्राम मधले आयत आणि त्रिकोण मोजण्यासाठी आपण सुरुवातीला या छोट्या बॉक्स मधले मोजू. कसं लिहिणार, याला 1 आणि 2 किती झाली बेरीज 3, इथे पण 2 लिहावं लागेल 3, म्हणजेच काय असेल 3 गुणिला 3 किती झाले 9. तर हे छोट्या बॉक्स मध्ये झाला. आणि हा बघा मोठा बॉक्स सुद्धा प्लस बनतोय बघा, 1 2 आणि हा 2, हे 3 आणि हे 3, यांची बेरीज करावं लागेल. 3 गुणिला 3 हे सुद्धा 9. करा यांची बेरीज. 18 आयत आणि चौकोन या आकृतीमध्ये असतील. सिंपल. आता बघूया या डायग्राम मध्ये किती आयत आणि किती चौकोन आहेत. तर बघा कसं मोजणार. सुरुवातीला बघा आपल्याला काय दिसतात, 1 2 आणि 3, 3 दिसले, 3 आयत आपल्याला दिसत आहेत. नंतर आता पुढे नंतर काय करणार बघा, ह्या एवढा पार्ट आपण लक्षात घेऊ. म्हणजेच काय, 1 आणि 2 यांची बेरीज करा. किती झाले, हे 3 झाले, बरोबर. 3 झाले. आता बघा, आणि हा खालचा बघा, हा एवढा बघा, हा 1 झाला, बरोबर. हा 1 झाला, बरोबर. आता बघा हे इकडे पण नंबरिंग करा, 1 आणि 2 हे किती झाले, हे परत झाले तुमचे 3 झाले, बरोबर. हे 3 झाले. आता बघा यांचा मिळून हा 1 बनतोय अजून, बरोबर. हा 1 बनतोय, बरोबर. करा यांची बेरीज किती झाले, 3 त्रिक 9, 9 आणि 2 किती होणार आहे 11. 11 आयत या आकृतीमध्ये असतील. सिंपल. बघूया पुढचा टाईप. बघूया पुढचा टाईप. या आकृतीमधील आपल्याला आयत मोजायचे. पहिली डायग्राम कसं मोजणार, सुरुवातीला आपण काय करू, उभ्या प्रमाणे मोजू. याला नंबरिंग करू, 1 2 3 आणि 4. करा यांची बेरीज किती होणार आहे, ती असेल 10. यांची पण करू आता, 1 2 3, बरोबर. यांना नंबरिंग केली, यांची बेरीज किती येणार आहे 6, बरोबर. पण एवढेच आहेत का मित्रांनो, याच्यामध्ये आहेत तर नाही. आता काय करू आपण, हे 2 पार्ट काय केले आपले कंबाईन झाले, बरोबर. कंबाईन झाल्यानंतर हा पूर्ण एक पार्ट झाला, हा पूर्ण दुसरा पार्ट झाला आणि हा पूर्ण तिसरा पार्ट झाला. करा यांची बेरीज किती पण येणार आहे, ती 6. आता ओव्हरऑल सगळ्यांची बेरीज करू, किती येणार आहे, 10 6 16 16 आणि 6 22 आयत या आकृतीमध्ये असतील. सिंपल. आता या झेड मधले आपण आयत मोजू. कसं मोजणार, सुरुवातीला लिहित जायचं, 1 2 3 4, बरोबर. लिहिले.
बरोबर. करायांची बेरीज किती येणार आहे तर ती येईल 10. बरोबर. आता बघा इथे 2 पार्ट केले, 1 आणि 2. याला लिहत जायचं, याला पण 1 आणि 2, म्हणजे इथे किती बनतील 3 आणि इथे किती बनतील 3. बरोबर. म्हणजे हे 6 झाले. बरोबर. अजून कोणते बनत आहे बघा, आपण हे पार्ट कंबाईन करू. बरोबर. कंबाईन केल्यानंतर बघा काय बनेल, हा एक्स्ट्राचा 1 बनेल आणि इथे कंबाईन केल्यानंतर एक्स्ट्राचा 1 बनेल, म्हणजे हे 2 झाले. किती झाले मग मित्रांनो, 10 16 18 आयत या आकृतीमध्ये असतील. सिंपल. बघूया पुढची आकृती. बघा आता पुढच्या आकृतीमधील आयत मोजण्यासाठी आपल्याला पहिले इथे एक प्लस दिसतोय, प्लस मधले मोजू. इथे नंबरिंग करू 1 2, हे किती झाले 3. इथे नंबरिंग करू, हे 3 झाले, म्हणजे 3 गुणिला 3 किती झाले 9, तर या प्लस मध्येच झाले. बरोबर. आता बघा प्लस, आता प्लसचं काम संपलं. आता याला नंबरिंग करू, हा किती असेल 1 2 आणि 3. बरोबर. करायांची बेरीज किती झाली 6. इथे पण नंबरिंग करू 1 2 आणि 3. करायांची बेरीज किती येईल 6. बरोबर. म्हणजेच काय 6 आणि 6 काय झाले, हे 12 झाले. पण हा मधला हा दोनदा मोजला केला, एकदा वजा करा, किती झाले 11. बरोबर. मग या 9 मध्ये 11 मिळवा, किती असतील 20 आयत या आकृतीमध्ये असतील. सिंपल. बघूया पुढचा टाईप. आता बघूया पुढचा टाईप. या टाईप मध्ये आपल्याला दिलेल्या आकृतीमधील चौरस मोजायचे, म्हणजे स्क्वेअर मोजायचे. मग कसं मोजणार, स्क्वेअर मोजण्याआधी स्क्वेअर काय असतो ते समजून घ्या, वर्ग समजून घ्या मित्रांनो. आपला चौरस काय असतो, तो चौरस काय असतो, त्याच्या चारी भुजा ह्या काय असतात सारख्या असतात मित्रांनो. चौरसाच्या चारी भुजा काय असतात सारखा, त्यामुळेच काय बनतो तो चौरस. बरोबर. आता बघूया या आकृतीमधील किती आपल्याला चौरस आहेत ते आपल्याला मोजायचे आहे. पहिली डायग्राम बघा कसं मोजणार. सुरुवातीला फक्त या बॉक्सला नंबरिंग द्यायची 1 2 आणि 3. बरोबर. याची बेरीज करायची का नाही, याची बेरीज केली तर तो आयत होऊन जाईल, चौकोन होऊन जाईल. आता किती बॉक्स दिसत आहेत, फक्त 1 2 आणि 3, म्हणजेच काय 3 चौरस यामध्ये असतील. सिंपल. बघूया आता पुढची डायग्राम. याच्यामध्ये किती चौरस आहेत तर नंबरिंग करा 1 2 आणि 3 आणि 4. बरोबर. 4 लिहिले, म्हणजेच काय 4 काय त्याच्यामध्ये चौरस, 4 त्याच्यामध्ये स्क्वेअर आहे. आता ह्या डायग्राम मध्ये मोजू. बघा ही डायग्राम म्हणजे या दोघांचं काय ऍप्लिकेशन आहे. मग मोजताना काय करावं लागेल, नंबरिंग करा आधी 1 2 3 4 आणि 5. बरोबर. हे 5 झाले. बरोबर. मग बघा आता 1 2 3 4 5. बरोबर. हे सुद्धा किती झाले 5 झाले. पण बघा हा कितीदा मोजला गेला, हा 2दा मोजला गेला. म्हणजेच काय करावं लागेल, आता आडव्या आणि उभ्यांची बेरीज करावं लागेल, त्याच्यामधून 1 मायनस, म्हणजे 5 आणि 5 10, 10 मधून 1 गेल्यावर 9 चौरस या आकृतीमध्ये असतील. आयत मोजताना आपण गुणाकार करत होतो. आता इथे काय करावं लागेल, समोरची संख्या लिहायची, आडवी उभी बेरीज करायची आणि त्याच्यामधून 1 मायनस करायचा, असतील आपले चौरस. सिंपल. बघूया आता पुढचा टाईप. पुढचा टाईप बघूया या आकृतीमध्ये किती चौरस आहेत तर. पहिली डायग्राम काय करणार, पहिले नंबरिंग करायची 1 2 3 आणि 4. बरोबर. इकडे पण नंबरिंग करायची 2 3 आणि 4. बरोबर. आता काय करायचं मित्रांनो, यांची बेरीज नाही करायची. काय करायचं, फक्त याच्यामध्ये क्रॉस गुणाकार होईल. बघा 3 4 गुणिला 4 होईल, 3 गुणिला 3 होतील आणि 2 गुणिला 2 होतील. आणि बघा जो नंबर राहिला आहे त्याच्या पैकी मोठा नंबर जो असेल तो आपल्याला घ्यावा लागेल आणि या सगळ्यांची काय करावं लागेल बेरीज. म्हणजेच काय होईल बघा, 4 गुणिला 4 अधिक 3 गुणिला 3 अधिक 2 गुणिला 2 आणि अधिक काय असेल तुमचा हा 1. म्हणजेच किती झाले हे 16 9 आणि 4 आणि 1 किती होतील हे, तर ते होतील बघा 16 आणि 4 20 आणि हे 10 30 काय असतील याच्यामध्ये चौरस असतील. सिंपल. बघूया आता या दुसऱ्या डायग्राम मध्ये किती चौरस आहेत तर. सुरुवातीला नंबरिंग करा 1 2 3 4 आणि 5 केली. नंतर इकडे पण नंबरिंग करा 2 3 आणि 4. बरोबर. आता काय करायचं आहे, तिरकस गुणाकार. बघा हा 4 कोणाला गुणेल, शेवटच्या नंबरला. बरोबर. शेवटचा नंबर आणि शेवटच्या नंबरची जोडी लावायची. नंतर बघा हा 3 कोणाला गुणेल 4ला, नंतर हा 2 कोणाला गुणेल हा 3ला. आता उरलेल्या अंकांपैकी जो मोठा अंक असेल तो घ्यावा लागेल, म्हणजे इथे काय घ्यावं लागेल आपल्याला 2. मग सांगा आता काय येईल, 4 गुणिला 5 अधिक 3 गुणिला 4 अधिक
2 गुणिला 3 आणि मोठा नंबर काय असा आपला उरलेला 2. मग करा, हे किती होतील 20, हे होतील तुमचे 12, हे होतील 6 आणि हे 2, म्हणजेच किती झाले 8, 20, 20 आणि 20 40 चौरस या आकृतीमध्ये असतील. सिंपल. आता बघूया त्या डायग्राम मध्ये किती चौरस आहेत. तर नंबरिंग करा 1, 2 आणि 3. इथे नंबरिंग करा 2, 3, 4, 5. बरोबर. आता काय करायचं, सुरुवातीला शेवटचा नंबर आणि शेवटचा नंबरचा काय करायचा गुणाकार. नंतर बघा याला पण याच्याशी गुणाकार येईल. आता उरलेल्यांपैकी मोठा नंबर काय आहे तुमचा 3, तो घ्यावा लागेल. म्हणजेच काय येईल आता 5 गुणिला 3 अधिक 2 गुणिला 4 आणि आपला मोठा नंबर 3. किती होणार 3 5 15, 4 दुने 8 आणि 3. बरोबर. म्हणजेच 15 आणि 8 23, 23 आणि 3 किती असतील 26 चौरस या आकृतीमध्ये असतील. सिंपल. बघूया पुढचा टाइप. आता बघूया पुढचा टाइप. आपल्याला या दिलेल्या आकृतीमधील चौरस मोजायचे. तत्पूर्वी मित्रांनो आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. जर तुम्ही असा बॉक्स मध्ये असा प्लस बनवला तर किती चौरस बनते मित्रांनो. तर ते किती बनतात बघा 1, 2, 3, 4. बरोबर. 4 आणि बाहेरचा 5. बरोबर. म्हणजे एका बॉक्स मुळे किती बनतायत तर 5 चौरस बनतील. आता ह्या डायग्राम मध्ये किती चौरस हे आपल्याला मोजायचे. तत्पूर्वी आता या बॉक्स मध्ये किती प्लस बनताय ते अगोदर मोजू. बघा आता किती प्लस बनतोय. बघा हा 1, त्याच्या बाहेर हा दुसरा आणि हा मोठावाला 3 बनतात. बरोबर. मग मी तुम्हाला आताच सांगितलं एका प्लस मुळे किती बनतात 5. आता इथे तर 3 आहे. मग 5 गुणिला 3 किती झाले हे 15 झाले. बरोबर. आणि आता बघा 2 एक्स्ट्राचे कोणता. बघा हा बाहेरचा हा 1 आणि हा 1, हे किती झाले 2. करा यांची बेरीज किती असणार आहे 17 चौरस या आकृतीमध्ये असतील. बघूया पुढची डायग्राम. आता बघा इथे पण काय बनतोय. बघा हा मोठा 1 काय बनतोय मोठा 1 प्लस बनतोय. म्हणजे हे 5 झाले. बरोबर. हा सुद्धा 1 बघा या बॉक्स मध्ये हा सुद्धा प्लस बनतोय. म्हणजे हे किती झाले तुमचे 5 झाले. बरोबर. अजून एक्स्ट्राचे कोणते बनताय. बघा हा 1, 2 आणि हा 3 बनतोय. तिकडेच बघा हा 1, 2, 3 बनतोय. बरोबर. म्हणजे हे 6 झाले. बरोबर. बघा अजून याच्यामध्ये चौरस बनतायत का मित्रांनो. हो अजून 2 चौरस बनतायत. ते कोणते. बघा आता तुम्ही जर ऑब्झर्व केले तर बघा हा असा एक चौरस त्याच्यामध्ये बनतोय. बरोबर. हा 1 झाला. आणि बघा हा असा एक चौरस सुद्धा बनतोय. बरोबर. म्हणजे हे 2 झाले. किती होणार आहे 5 आणि 5 10 आणि 6 आणि 2 18 चौरस या आकृतीमध्ये असतील. सिंपल. आता बघूया या आकृतीमध्ये किती चौरस आहेत. बघा हा मोठा 1 प्लस दिसतोय. बरोबर. म्हणजे हे 5 झाले. बरोबर. मध्ये पण हा 1 प्लस दिसतोय. बघा मध्ये हा असा प्लस दिसतोय. बरोबर. हे सुद्धा किती झाले 5 झाले. बरोबर. आता एक्स्ट्राचे मोजू. बघा हा 1 असेल, हा 2 असेल, हा 3 असेल आणि हा 4 असेल. बरोबर. हे 4 झाले. बरोबर. अजून बनताय का मित्रांनो. हो अजून त्याच्यामध्ये 2 बनतील. कोणते. बघा हा असा एक चौरस बनतोय. बघा हा एक चौरस बनला. तसाच खाली पण बनेल मित्रांनो. हा एक असा चौरस बनला. बरोबर. हे 2 म्हणजेच किती झाले मित्रांनो 16 चौरस या आकृतीमध्ये असतील. सिंपल. आता बघूया पुढचा टाइप. बघूया पुढचा टाइप. या दिलेल्या आकृतीमध्ये किती चौरस आहेत. तर पहिली डायग्राम कसं मोजणार. बघा समोरासमोर पहिले मोजू. हा 1, 2 आणि 3. हे 3 झाले. बघा मध्ये हे 2 बनताय. हा 1 बनतोय. बरोबर. आणि हा 1 बनतोय. म्हणजेच किती झाले 3 आणि 2 किती झाले 5 चौरस या आकृतीमध्ये असतील. बघा आता या दुसऱ्या डायग्राम मधले आपण चौरस मोजू. मग कसं मोजणार. बघा इथे सुरुवातीला मध्ये 1 प्लस बनतोय. बघा असा 1 प्लस बनतोय. म्हणजेच किती बनले हे 5 बनले. बरोबर. 5 बनले. आता मला सांगा आता आपण काय करू. आता प्लस नाहीये, फक्त एक प्लेन बॉक्स आहे. त्याच्यामधले काय मोजू आपण आता चौरस मोजू. मग कसं मोजतो आपण. बघा याला नंबरिंग करतो 1, 2, 3, 4. याला नंबरिंग करू अजून 2, 3 आणि 4. बरोबर. नंतर काय करतो आपण. बघा यांच्यामध्ये गुणाकार करतो 4 गुणिला 4 नंतर 3 गुणिला 3 2 गुणिला 2 आणि यांची काय करतो आपण. हा एक उरलेला नंबर 1 यांची काय करतो आपण बेरीज. म्हणजेच किती होतील आता. बघा हे 5 तर राहतील. म्हणजे 4 गुणिला 4 किती झाले हे 16 झाले. 3 गुणिला 3 किती झाले हे 9 झाले. 2 गुणिला 2 किती झाले हे 4 झाले. आणि हा 1 म्हणजेच किती होतील
हे बघा हे झाले 30, 30 आणि 5 35 चौरस या आकृतीमध्ये असतील. सिंपल. आता बघूया या पुढच्या आकृतीमध्ये किती चौरस आहेत. बघा याच्यामधले चौरस मोजताना आपण काय करू, सुरुवातीला हा एवढा बॉक्स फक्त कन्सिडर करू. बरोबर, एवढा बॉक्स आपण कन्सिडर करू. याच्यामधले काय मोजू आपण, चौरस. कसं मोजतो, नंबरिंग करू. 1 2 3 आणि 4. इथे काय असेल नंबरिंग, 2 आणि 3. बरोबर. नंतर काय करतो आपण, तिरकस गुणाकार म्हणजेच 3 गुणिला 4 अधिक 2 गुणिला 3. बरोबर, 2 गुणिला 3 आणि अधिक मोठा नंबर कोणता आहे, 2. बरोबर. किती झाले मग हे, बघा हे होतील 4 त्रिक 12. बरोबर. आणि हे 6 आणि 2 हे किती झाले, मग हे 20 झाले. बरोबर, 20 झाले. आता मला सांगा, हे 20 झाल्यानंतर आता हे साईडचे मोजू. बघा तिथे एक प्लस बनतोय, बघा हा प्लस बनतोय. हे किती झाले तुमचे, 5 झाले. बरोबर, 5 झाले. अजून बघा हा इथे पण एक प्लस बनतोय. हे सुद्धा किती झाले तुमचे, 5 झाले. बरोबर, 5 झाले. आता बघा आता काय होतोय, आता बघा अजून त्याच्यामध्ये बनताय. बघा हा 1 झाला, बघा हा 1 बनतोय. बरोबर, हा 1 बनला. बरोबर. आणि अजून जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केले तर याच्यामध्ये बघा हा एक एक्स्ट्राचा बघा जॉईंट वाला हा सुद्धा बनेल. बरोबर, हा जॉईंट वाला काय बनेल, 1. म्हणजेच किती झाले आता बघा, 20 आणि 10 30 आणि 2 32 चौरस या आकृतीमध्ये असतील. सिंपल. बघूया पुढचा टाइप. या आकृतीमध्ये किती चौरस आहेत. पहिली डायग्राम बघा किती चौरस दिसत आहेत. बघा हा 1 2 3. बरोबर. आणि बघा हे मधले 2 दिसत आहेत. बरोबर, हे मधले 2 दिसत आहेत. म्हणजे या डायग्राम मध्ये किती चौरस असतील, तर 5 चौरस असतील. बघा आता या दुसऱ्या डायग्राम मधले आपल्याला चौरस मोजायचे. मग कसं मोजणार, बघा सुरुवातीला आपण काय करू, ह्या एवढ्या पार्टचे काय मोजू, चौरस मोजू. बरोबर. पण सांगा मोजताना काय करू आपण, नंबरिंग करू. 1 2 3. नंतर काय असेल इथे 2. बरोबर. नंतर काय करतो आपण, तिरकस गुणाकार म्हणजे 3 दुने किती होतील, हे 6. बरोबर. आणि मोठा नंबर 2. बरोबर. हे किती झाले, 8. बरोबर. या एवढ्या बॉक्स मध्ये किती झाले, मग आता चौरस किती झाले आपले, 8 झाले. बरोबर. आता बघा एक्स्ट्राचे मोजू. आता बघा हा 1 हा 2 3 आणि 4. बरोबर. म्हणजे हे किती झाले तुमचे, 4 झाले. बरोबर. 4 झाल्यानंतर आता बघा, आता आपल्याला हा बघा हा मधला बघा हा 1 बनतोय. बरोबर, हा 1 बनतोय. बरोबर. अजून कोणता बनतोय, तर बघा तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केले तर हा मधला 1 अजून बनतोय. बरोबर. करा यांची बेरीज किती झाली, 4 आणि 2 6, 6 चा 12 14 चौरस या आकृतीमध्ये बनतील. सिंपल. बघूया आता पुढच्या डायग्राम मध्ये किती चौरस बनतायत. बघा चौरस मोजताना बघा आता आपण काय करू, बघा हा बघा इथे एक प्लस बनतोय. बरोबर. प्लस बनत असेल तर किती बनतील, 5. इकडे पण किती बनतील, 5. बरोबर, 5 झाले. बरोबर. त्याच्यानंतर बघा हा काय असेल तुमचा, हा 1 5 नंतर काय असेल, हा 1 असेल, हा 2. बरोबर. आणि एक मोठावाला हे 3 झाले. बरोबर, मोठावाला 3 झाले. आणि बघा हा 1 राहिलाय ना आपला, हा 1 बनेल. बरोबर. म्हणजेच किती झाले आता, 5 आणि 5 10. बरोबर. 10 आणि 4 14 चौरस या आकृतीमध्ये असतील. सिंपल. पुढच्या टाइप मध्ये आपल्याला समांतरभुज चौकोन मोजायचा आहे. मग कसं मोजणार, बघा याच्यामध्ये समांतरभुज चौकोन काय असेल, त्याच्या समोरासमोरील भुजा काय असतील, सारख्या. मग मला सांगा आता इथे किती समांतरभुज चौकोन दिसत आहे. बघा तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर हा 1 बनतोय आणि हा दुसरा बनतोय. बरोबर. नंतर बघा हा इकडे हा तिसरा आणि हा काय असेल तुमचा चौथा. बरोबर. हे चौथा बनतोय. पण मित्रांनो अजून त्याच्यामध्ये समांतरभुज चौकोन असतील. कसे, बघा हे दोघं मिळून काय बनेल, हा 1 बनेल. बरोबर. आणि तसंच हे दोघं मिळून सुद्धा काय बनेल, हा 1 बनेल. बरोबर. म्हणजे हे किती झाले, 2. बरोबर. म्हणजे अगोदरचे 4 आणि हे 2 किती असतील, 6 समांतरभुज चौकोन या आकृतीमध्ये असतील. मित्रांनो ही आकृती बऱ्याच एक्झाम मध्ये विचारली जाते. मित्रांनो तुम्ही ऍज इट इज 6 म्हणून त्याला लिहू शकता. आता दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला समांतरभुज चौकोन मोजायचे. मग कसे मोजणार, बघा कसे मोजताना काय करावं लागेल आपल्याला,
सुरुवातीला याला नंबरिंग करा 2 3 बरोबर. नंतर पुढे काय असेल बघा, पुढे असेल तुमची याची नंबरिंग केली 2 बरोबर. जसे आपण आयत मोजतो तसे समांतरभुज चौकोन मोजा. म्हणजेच किती असतील आता बघा, हा किती होईल बघा, यांची बेरीज 3 झाली आणि यांची बेरीज किती झाली 6. म्हणजे 6 गुणिला 3 किती होणार आहे, तर ते होतील 18. म्हणजे 18 समांतरभुज चौकोन या आकृतीमध्ये असतील. सिंपल. बघूया पुढचा टाईप. आता बघूया पुढचा टाईप. वर्तुळावरील 2 बिंदू जोडून जास्तीत जास्त आपल्याला किती रेषाखंड काढता येतील असा प्रश्न आहे. मग कसं सोडवणार बघा, वर्तुळावर किती बिंदू आहे आता मोजू. 1 2 3 आणि 4 बरोबर. 4 बिंदू आहे म्हणजे यांची किंमत 4 आली बरोबर. यासाठी एकच फॉर्म्युला आहे मित्रांनो, जो हस्तांदोलनासाठी पण युज होतो. काय फॉर्म्युला आहे, n-1 आणि भागीला 2. इथे यांची किंमत किती आहे आपली सांगा, यांची किंमत आहे 4. म्हणजे 4 टाकला बरं, त्याच्यामधून 1 कमी झाला म्हणजे 3 आणि भागीला 2. एवढे किती असतील त्याच्यामध्ये रेषाखंड. असं आपण याला जॉईंट करू शकतो. म्हणजेच किती होतील बघा, याला 2चा भाग केला 3 दुने 6 रेषाखंड या आकृतीमध्ये काढता येतील. आता बघूया या आकृतीमध्ये जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतात. 2 बिंदू जोडून बघा, बिंदू मोजू 1 2 3 4 5 आणि 6 बरोबर. म्हणजे यांची किंमत आली 6 बरोबर. हा फॉर्म्युला वापरू. काय फॉर्म्युला आहे तो, n-1 भागीला 2. म्हणजेच काय होईल मित्रांनो, आता 6 लिहिला त्याच्यामधून 1 कमी झाला आणि भागीला 2 किती असणार, याला 3चा भाग 3 गुणिला 5 15 रेषाखंड या आकृतीमध्ये असतील. सिंपल. बघूया पुढचा टाईप. आता बघूया शेवटचा टाईप. दिलेल्या आकृतीमधील आपल्याला काय मोजायचं आहे, सरळ रेषा. बघूया आता पहिल्या डायग्राम मधल्या किती सरळ रेषा आहेत. तर बघा, सरळ रेषा मोजताना आपल्याला काय करावं लागेल बघा, एकतर त्याला पहिले उभ्या मोजू नंतर आडव्या मोजू बरोबर. नंतर दोघांची बेरीज केल्यानंतर आपल्याला सरळ रेषा येतील. जसं मग आम्ही आता उभी बेरीज करतो पहिले. बघा, ही एक सरळ रेषा असेल, एक ही असेल दुसरी, ही असेल तिसरी, ही असेल चौथी आणि ही असेल 5वी बरोबर. 5 झाल्या बरोबर. नंतर पुढे बघा, आता अशा साईडने मोजू बघा, म्हणजे आता आडव्या मोजू. म्हणजेच ही झाली तुमची पहिली, ही झाली दुसरी, ही झाली तिसरी, ही झाली चौथी आणि ही झाली 5वी बरोबर. म्हणजे हे 5 झाल्या बरोबर. आणि मधल्या 2 बघा, ही अशी एक आणि ही अशी एक, हे 2. म्हणजेच किती झाल्या मित्रांनो, आता बघा किती असतील त्याच्यामध्ये 12 सरळ रेषा असतील. सिंपल. आता बघू या डायग्राम मध्ये किती सरळ रेषा आहेत. बघा मोजताना बघा, आता पहिले आपण असं मोजू, आडवी मोजू 1 2 आणि 3 बरोबर. किती झाले, हे 3 झाले बरोबर. 3 झाले. नंतर पुढे बघा, आता आपण उभे मोजू. म्हणजेच हा बघा, हा 1 असेल, हा 2 असेल आणि ही असेल तुमची 3 बरोबर. हे किती झाले, 3 झाल्या बरोबर. या सुद्धा 3 झाल्या. नंतर आता बघा मोजताना आपण आता अशा मोजू बरोबर. अशा मोजताना बघा, ही पहिली झाली, ही दुसरी झाली आणि ही तिसरी झाली बरोबर. ही सुद्धा 3 झाली. आता अशी मोजू बघा, ही पहिली झाली, ही दुसरी झाली आणि ही तिसरी झाली बरोबर. म्हणजेच किती झाल्या, या सुद्धा 3 झाल्या बरोबर. मग करा यांची बेरीज किती येणार आहे, ती असेल 12. म्हणजे 12 सरळ रेषा या आकृतीमध्ये असतील. सिंपल. आता या आकृतीमधील मोजू. पहिले आपण आता उभे मोजू नंतर आडवी मोजू. बघा किती असेल उभी, बघा 1 2 3 4 आणि 5. किती झाले, 5 झाले बरोबर. आडवी मोजू 1 2 आणि 3 बरोबर. किती झाले, 3. आणि या बाहेरच्या 2. म्हणजे किती होणार आहे, 10 सरळ रेषा या आकृतीमध्ये असतील. सिंपल. आता बघूया या खालच्या डायग्राम मध्ये किती सरळ रेषा असतील. पहिले उभे मोजू, सांगा किती असतील, 1 2 3 4 आणि 5. किती झाले, 5 झाले बरोबर. 5 झाले. पुढे आता बघा अशा टाईपने मोजू. आता की कोणती असेल, ही पहिली दुसरी तिसरी चौथी आणि ही 5वी बरोबर. ही 5 झाली. आता बघा आपण अशी मोजू. म्हणजे ही झाली पहिली दुसरी तिसरी चौथी आणि 5वी. ही 5 झाली. म्हणजे टोटल किती रेषा असतील सरळ, तर ती असतील 15. सिंपल. आता बघू ह्या डायग्राम मध्ये किती सरळ रेषा आहेत. तर बघा मोजताना कसे मोजू आपण, बघा याला मोजू पहिले आडव्या मोजू. आता 1 2 3 4 5 आणि 6. किती झाल्या, 6 झाल्या बरोबर. आता उभे मोजू. उभे मोजताना बघा, हा 1 2 3 4 5
6 आणि 7 बरोबर 7 झाल्या बरोबर. अजून कोणती रेषा आहे का? नाही. करा यांची बेरीज. किती झाले? 13 सरळ रेषा या आकृतीमध्ये असतील. सिंपल. आता बघू शेवटची डायग्राम. याच्यामधल्या सरळ रेषा मोजू. मोजताना सुरुवातीला आडवे मोजू. कसे मोजता बघा? 1 2 3 आणि 4 बरोबर. किती झाले? 4. आता उभे मोजू. उभे मोजताना बघा हा 1 2 आणि हे 3 बरोबर. 4 आणि 3 झाले बरोबर. 4 3 झाले. नंतर आता मोजताना बघा आता कोणती राहिलेली आहे? आता बघा ही राहिली आपली 1 आणि 2 बरोबर. ही 1 आणि 2 राहिलेली म्हणजेच किती झाले? याच्यामध्ये 9 सरळ रेषा या आकृतीमध्ये असतील. सिंपल. अशाच नवीन नवीन कन्सेप्ट शिकण्यासाठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. जय हिंद.